मंडळी, तुम्हालाही गरम मसाल्यामुळे होणारे आजार त्रास टाळवायचे असतील तर या पद्धतीचा मसाला नक्कीच बनवून ठेवा। 1 ते 2 वर्ष मसाला हा टिकतो, खराब होत नाही। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 250 ग्राम। तर इथे ना आपण सर्वात पहिले हे तमालपत्र आहेत ते काढून घेणार आहोत, कारण आपल्याला हे भाजून घ्यायचे नाही। पहा, जर भाजून घेतले ना तर ते करपले जातात आणि करपलेलं पान तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये काहीच अंश राहत नाही। त्यामुळे आपल्याला ही पानं जी आहेत ना ती कच्चीच वापरायची आहे। तर इथे पहा, आपण ही पानं वेगळी करून घेतली। त्यानंतर हा संपूर्ण मसाला जो आहे तो 250 ग्रॅम आहे। जसं की 2 किलो मिरचीसाठी आपण इथे 250 ग्रॅम इतका मसाल्याचं प्रमाण ठेवलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तर यामध्येच मसाला बनवत असताना आपण अर्धा किलो बेडगी मिरची व 1.5 किलो तिखट मिरची वापरलेली आहे। जर तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत नसेल तर तुम्ही ना त्यासाठी म्हणजे 1 किलो तिखट मिरची आणि 1 किलो बेडगी मिरची वापरू शकता। त्यानंतर इथे कढई गरम व्हायला ठेवली। आता या कढईमध्ये आपल्याला मंद गॅसवरती हे मसाले भाजून घ्यायचे आहे। तसंच मसाले भाजत असताना तेलाचा अजिबातच वापर करायचा नाही। जर तेलाचा वापर केला तर मसाल्यामधला आहे नाही तेवढा स्वाद बाहेर पडतो आणि त्यामुळे आपला जो पुढे बनणारा मसाला आहे तो पाहिजे तितका चविष्ट बनत नाही। त्यामुळेच थोडासा वेळ लागू द्या, पण कमी गॅसवरती, मंद गॅसवरती आपल्याला हे मसाले चांगले कुरकुरीत आणि खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे। तर ना हे मसाले भाजत असताना वास तर छान सुटतो, पण आपल्या मसाल्यामध्येही तेवढाच वास राहतो। त्यामुळेच आपल्याला ही संपूर्ण मसाले जे आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तर पहा, आपल्याला ना उन्हाळी मसाला बनवण्यासाठी जर आपण किराणा दुकानामध्ये गेलो ना तर अशा प्रकारे बांधून देतात, ज्यामध्ये प्रमाण अगदी इक्वल आणि परफेक्ट असतं। तर आता हे मसाले मी असेच मंद गॅसवरती भाजून घेणार आहे। तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तर मस्त असा हा मसाला जो आहे तो आपण भाजून घेतोय। तर पाहू शकता, संपूर्ण जे मसाले आहेत ते एकदम कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला भाजवायचे आहे। तसंच मसाला भाजत असताना अजिबातच आपल्याला हा मसाला असा ठेवायचा नाही, सतत हलवत भाजवायचा आहे, जेणेकरून तो खालच्या साईडला करपला जाणार नाही। तर पहा, सतत हलवत भाजायचा, कारण यामध्ये असणारी खसखस बारीक असते, त्यामुळे ती पटकन अशी तळाशी जाते आणि ती करपू शकते। त्यामुळेच आपल्याला हे मसाले जे आहेत ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तर पहा, इथे आपल्याला हे दगडी फूल दिसत असेल तर ते ना तुटत नाहीये, तर ते आणखीन थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला भाजायचं आहे। तर तुम्ही अशा वेळेला जर तुम्हाला वाटलं की खसखस जास्त प्रमाणात भाजत आहे तर तुम्ही ती खसखस थोडीशी अशी गाळून काढून घेऊ शकता आणि पुन्हा एकदा हे मसाले थोड्या वेळासाठी भाजू शकता। चांगले बऱ्यापैकी गरम असे मसाले झालेले आहेत आणि पाहू शकता इथे जी दालचिनी आहे ती छान अशी भाजल्या गेली आहे, म्हणजे संपूर्ण मसाले भाजले गेलेले आहेत। आता हे मसाले एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तर मसाला काढून घेतल्यानंतर थोडंसं अशा पद्धतीने पसरवून ठेवायचा आहे, म्हणजे तो पटकन असा थंड होईल। नाहीतर ताटाला जर घाम आला तर मसाला आपला पुन्हा एकदा थोडासा चिंबट होऊ शकतो। त्यामुळेच इथे आपण पांगून ठेवलं। त्यानंतर इथे आपण ना 1 किलो धने घेतलेले आहेत। आता धनेचं प्रमाणही अगदी परफेक्ट आहे। 2 किलो मिरचीसाठी 1 किलो धने हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। थोडंफार कमी करू शकता, पण यापेक्षा कमी नाही। तर आता आपल्याला हे धने सुद्धा तेल न घालताच छान खमंग भाजून घ्यायचे आहे। हलकासा त्यामधून सुगंध यायला लागला की लगेचच काढून घ्यायचे, पण धने ना आपल्याला छानसे भाजून घ्यायचे। तसेच एकसारखे धने भाजल्या जातील अशा पद्धतीने सतत हलवत हे धने भाजून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता एकसारखे आणि धण्याचा थोडासा कलरही तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल। आता धने जर आपण परफेक्ट आणि छान एकसारखे भाजून घेतले ना तर मसाला जास्तीत जास्त दिवस टिकतो। आता इथे पहा, धने भाजून झाले, त्याचबरोबर आपला इकडे मसाला सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे। आता याच मसाल्यामध्ये साईडला हे धने सुद्धा टाकून ठेवायचे। त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण जे आहे ते थंड झाल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही हा मसाला घरी सुद्धा बनवू शकता, परंतु तुम्हाला जर हा मसाला घरी दळायचा नसेल तर तुम्ही हा डंकावरती किंवा गिरणीवरून दळून आणणार असाल तर तुम्ही हा तिथून सुद्धा आणू शकता।
पण घरी कसा बनवायचा तर घरीसुद्धा बनवू शकता. तसं तर आपण हा गिरणीमधून डंकामधूनच बाहेरून दळून आणणार आहोत. त्यामुळे मी इथे तुम्हाला फक्त भाजणीचं प्रमाण हे सगळं सांगितलेलं आहे. तसंच मी किती मिरचीसाठी किती घ्यायचा, बाकी आता आपण हा दळण्यासाठी देतोय. तर इथे पहा, आपण ही जी 1.5 किलो तिखट मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर बेडगी मिरची अर्धा किलो हे मिक्स करून दिलेलं आहे. आता यासाठीचा मसालासुद्धा भाजून झाला आणि मिरची खडंग वाळलेली आहे. मिरची आपण इथे भाजलेली नाही, कारण आपण मसाला जो आहे तो तेलामध्ये टाकतो, बऱ्याच वेळा परतवतो. त्यामुळे जर तुम्ही इथे मिरची भाजून पाठवली तर मात्र भाजी बनवताना मसाला पुढे जातो आणि मग हवी तितकी चव येत नाही. त्यामुळे नेहमीच मी या पद्धतीनेच मसाला बनवते. पण मसाला बनवायला देण्या अगोदर मिरच्या आपल्याला खडंग उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या आहे. आता हे मसाले पूर्णपणे थंड झाले की त्या मिरचीमध्ये टाकून हे आपण दळून आणणार आहोत. तर दळून आल्यानंतर आपण आता मसाला पाहूया कसा झालेला आहे ते. तर इथे पहा, आपला मसाला जो आहे तो दळून आणलेला आहे, म्हणजेच डंकामधून कुटून मसाला आलेला आहे. तर तो कसा तयार झाला आहे ते मी तुम्हाला दाखवते. मसाला खरंच खूप स्वादिष्ट आणि चविष्ट सुद्धा तयार झालेला आहे. तुम्हाला अशा पद्धतीने मसाला बनवायचा असेल ना तर नक्कीच बनवू शकता, किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ते सुद्धा सांगू शकता. तर पहा, अशा प्रकारे आपण हा मसाला बनवून घेतला आहे. आता मी इथे मसाला बाउलमध्ये टाकून घेत आहे. गरम मसाल्यापेक्षाही दिसायला देखणा असा मसाला झालेला आहे. चवीला तितकाच अप्रतिम आणि मस्त झालेला आहे. तुम्ही कुठलीही भाजी या मसाल्यापासून बनवा, अगदी चविष्टच होणार, कारण हा मसाला तितकाच चवीचा आणि चवदार होतो. तसे तर आपण बाहेरचे गरम मसाले वापरतो, पण ते इतके चविष्ट लागत नाहीत. पण हा घरगुती बनवलेला साध्या सोप्या पद्धतीचा मसाला मात्र खूपच चविष्ट होतो. तुम्हाला ना इथे मिरची भाजवायचं टेन्शन आहे ना काही. मिरची न भाजवता बनवल्यामुळे ना हा मसाला खरं तर टिकतो, कारण आपण उन्हामध्ये खळखळूत मिरची वाळून घेतलेली आहे. तेलाचं प्रमाण अजिबातच यामध्ये वापरलं नसल्यामुळे हा मसाला जास्तीत जास्त दिवस टिकतो. शिवाय आपण यामध्ये खोबरं, कांदा काहीच वापरलं नाही, यामुळे हा मसाला पाहिजे तेवढ्या दिवस टिकतो. तुम्हाला हवं असल्यास 1-2 महिन्यासाठी जर हा मसाला तुम्ही बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही वरतून वाळवलेला कांदा व खोबरं ॲड करू शकता, जर तुम्हाला 1-2 महिन्यासाठी बनवायचा असेल. पण जर तुम्हाला वर्षभरासाठी जर हा मसाला बनवायचा असेल तर हे संपूर्ण जे कांदा, खोबरं हे स्किप करायचं आहे. तेलाचा सुद्धा वापर स्किप करायचा आहे. म्हणजेच काय, तर वर्ष तर 2 वर्ष मसाला तुमचा अजिबातच खराब होत नाही. तर पहा, मस्त असा आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर मसाला रेसिपी तर खूप भन्नाट आहे, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, कारण उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभरासाठी जे तिखट किंवा मसाला बनवून ठेवतो, किंवा तुम्हाला वेगळा कुठला मसाला बनवून पाहायला आवडेल हे मला नक्कीच कमेंट करून कळवा, म्हणजे त्यावरतीही आपण एखादी रेसिपी बनवूया. चला तर, मस्त अशी रेसिपी पाहून तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि तसंच बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजेच पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर, धन्यवाद.